शिवसेनेचे खासदार आणि आमचे फायरब्रँड नेते सन्माननीय संजयजी राऊत सांगली जिल्ह्याच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या निमित्तानं पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयकॉन हॉटेल या ठिकाणी आयोजित केलेली आहे। एकूण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा कार्याचा आढावा, शिवसेनेची विधानसभानिहाय संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद अशा पद्धतीची आजची सकाळची बैठक आहे। त्यानंतर दिवसभर गाठीभेटीचा कार्यक्रम आहे। त्यानंतर उद्या आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे मित्रपक्ष आमच्या या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांच्या नेत्यांशी आम्ही आज संवाद साधतोय। त्यांना आम्ही अधिकृत भेटीचं निमंत्रण त्या ठिकाणी देतोय। काही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील, काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, काही लोकांशी माझा संपर्क झालाय। काही लोक मुंबईमध्ये आहेत, काही लोकांशी अजून संपर्क झालेला नाही। परंतु हा दौरा भेटीगाठीचा दौरा असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आदरणीय संजयजी राऊत साहेब हे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटू इच्छितात। त्याचं अधिकृत निमंत्रण जिल्हा प्रमुख या नात्यानं मी काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष किंवा नेते मंडळींना आम्ही आज देतोय आणि उद्या दिवसभर त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय। उद्या ही सगळी महाविकास आघाडीमधील नेत्यांची कार्यकर्त्यांची भेट असेल। हो, आमचं तर खरं मत असं होतं की महाविकास आघाडीची अधिकृत एखादी बैठक व्हावी, परंतु थोडंसं काँग्रेसचं म्हणणं असं आहे की ही शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। अधिकृत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर जाहीर केली असती तर आमचा नाराज व्हायचा प्रश्न संपला असता। आम्ही एकत्र प्रचाराला भेटीला आलो असतो, परंतु त्यांच्या मनामध्ये अजून काही आशा आहेत की अजून काही उमेदवारीमध्ये बदल होतोय की काय। आम्हाला खात्री आहे की एकदा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला की दिल्लीच्या वरिष्ठ काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करूनच दिलेला शब्द असतो, त्यात बदल होत नसतो। परंतु काँग्रेसचे नेते अजून सुद्धा नाराज आहेत, ते आम्हाला दिसतंय। परंतु मला खात्री आहे की आदरणीय संजय राऊत असतील किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते साहेब असतील, त्यांची नाराजगी दूर करतील आणि ते अधिकृत आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये आम्हाबरोबर सामील होतील। शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजतंय, पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू। पण सदरच्या जागेचा निर्णय हा दिल्ली दरबारी आहे आणि तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।